अभाव जो होता त्यातून एअर इंडियाची जागा जर शासन अक्वायर करत असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे। त्यातून सामान्य माणसाचाही फायदा होईल, कारण प्रशासन योग्यरित्या चालेल, जागा सुटसुटीत मिळेल। तर मला वाटतं चांगला निर्णय आहे शासनाचा। तुमच्या सहयोगी पक्षाचे शिवसेना नेते आहेत यशवंत जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून आता सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल केली जाते, दक्षिण मुंबईतून यशवंत जाधव उमेदवार असावे अशी मागणी होती आहे। मला वाटतं दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण असावा हे NDAचे नेते ठरवतील आणि मला खात्री आहे की जो सर्वोत्तम उमेदवार असेल या मतदारसंघासाठी त्याला संधी दिली जाईल आणि ज्याला संधी दिली जाईल त्याच्यासाठी आम्ही सर्वजण मेहनतीने आणि मेहनतीची पराकाष्ठा करत काम करू आणि त्याला निवडून आणू। सर, दुसरा एक अशी काही बातमी आली की मनसे सुद्धा भाजपसोबत येईल आणि मनसेचा सुद्धा उमेदवार असेल, भाजप त्यांना कमळाच्या तिकिटावरती लढवेल अशी एक बातमी समोर आली। दक्षिण मुंबईसाठी आग्रही आहे बघा, आता बातम्या तर तुम्ही देतात त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती असणार, आम्ही बातम्या ऐकतो त्यामुळे अशी काय पक्की न्यूज माझ्याकडे तरी अशी काय आली नाही आहे, त्यामुळे मी याच्यावरती काय बोलणं सध्या तरी योग्य नाही। मला वाटतं हे निर्णय सगळे पक्ष नेतृत्व करेल, दिल्लीवरनं होतील। नाही, मी काल सह्याद्रीमध्ये मुंबईच्या विकास कामांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, ज्याच्यात मुंबादेवी मंदिराचा पुनर्विकास जे माझ्या मतदारसंघात येतो कुलाब्यात, त्या मुंबादेवी मंदिराच्या पुनर्विकासासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि आता भव्य दिव्य कॉरिडॉर सकट मुंबादेवी मंदिरचं निर्माण सुरू होणार आहे। दक्षिण मुंबईत कोणताही पेच नाही आहे। दक्षिण मुंबईत जो उमेदवार येईल त्याला आम्ही निवडून देणार। सर, काल महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांची पहिली यादी आलेली आहे, 20 जणांची नावं आहेत, 5 ठिकाणी उमेदवारांची नावं बदललेली आहेत, उमेदवारांची तिकीट आपल्या त्या 2 मुंबईतलेही चेहरे आहेत। काय वाटतं, एकंदरीत पक्षामध्ये नाराजी असेल यामुळे? बघा, ज्यांना नवीन लोकांना संधी दिली गेली आहे, जी लोक अनेक वर्षांपासून ज्यांना संधी दिली गेली होती त्यांनी पक्षाची उत्तमरित्या सेवा केलेली आहे आणि त्यांना नवीन जबाबदारी